आज आपण बनवतो यखनी पुलाव। तुम्ही हा एकदा ट्राय केला तर नक्कीच इतर पुलाव आणि बिर्याणी तुम्ही विसरून जाल। हा इतका टेस्टी लागतो। तुम्ही एकदा हा नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल आणि मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये की कसा झालेला। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आता सुरुवात करूया रेसिपीला। मी इथं बिर्याणी तांदूळ घेतलेले आहेत 2 वाटी। आता हे आपण 2 वेळा धुवून घेऊया। हे आपल्याला जास्त चोळून धुवायचे नाहीत, हलक्या हातानेच आपण मिक्स करून हे धुवून घेऊया। मी इथं आता धुवून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये पाणी घालून आपण हे तांदूळ भिजण्यासाठी ठेवून देऊया। अर्धा तास तरी आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। आपण तांदूळ भिजेपर्यंत यखनी करून घेऊया। तर ह्यासाठी मी इथं एका टोपामध्ये तांदूळ होते त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण खडे मसाले घालूया। 1 चमचा धने घेतलेले आहेत, 2 तमालपत्रे, 1 तुकडा दालचिनी, जावित्री घेतली थोडी, 1 मोठी वेलची, 2 छोट्या वेलच्या, 7 ते 8 आपल्याला लवंग घ्यायचे आहेत, काळी मिरी घेतली 10 ते 12 आणि चक्री फूल 1 घेतले, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे घेतले। हे सगळे मसाले आपण टोपामध्ये घालून घेऊया। आता वरून आपल्याला आपल्या तिखटनुसार इथं मिरची घालायची आहे। मी 1 मिरची कापून घातलेली आहे आणि कोथिंबीरची देठं घातलेली आहेत थोडी। 1 कांदा मी मोठा कापून घेतलेला आहे। आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे 20 मिनिटासाठी। इथं मी लसूण आणि आल्याचा 1 तुकडा घातलेला आहे, तो दाखवायचा माझा राहिलेला आहे, त्यामुळे तुम्ही घालून घ्या या मसाल्यामध्ये। आपल्याला हे 20 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता हे चांगलं शिजलेलं आहे, पाण्याचा कलर पण इथं चेंज झालेला आहे। हे सगळे मसाले ह्या पाण्यामध्ये आता चांगले मिक्स झालेले आहेत। तर आता आपण हे गाळून घेऊया। आपण ह्या पुलावसाठी ह्या खालच्या पाण्यांचाच फक्त यूज करणार आहोत, त्यामुळे हे वरचे मसाले आपण गाळून घेऊया। हे तुम्ही वरचे मसाले इतर भाज्यांमध्ये घातले तरी चालतील। आता हे आपण बाजूला ठेवून देऊया। आता इथं आपली यखनी तयार झालेली आहे। आता आपण भाज्या बघूया। मी इथं टोमॅटो घेतलेत 2, मी थोडे मोठेच कापलेले आहेत। गाजर 1 घेतलेला आहे, फ्लॉवर 1 वाटी घेतलेला आहे, बीन्स घेतलेला आहे आणि 1 वाटी मटर घेतलेला आहे। तर हे आपल्याला भाज्या ह्या कमी जास्त तुम्ही करू शकता। 1 बटाटा मी कापून घेतलेला आहे, तो पाण्यात ठेवलेला आहे काळा पडेल म्हणून। आता एका कढईमध्ये आपण 1 मोठी पळी तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये 1 मोठा कांदा स्लाइस करून घेतलेला आहे, तो आपण घालून घेऊया। हा आपल्याला पूर्ण गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। इथं आता आपला कांदा भाजून झालेला आहे, तर आता आपण हा काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये मी त्याच्यातलं थोडंसं तेल काढलेलं आहे, तर त्यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालायचे आहे, 1 तुकडा दालचिनीचा घातलेला आहे मी आणि 1 चमचा जिरे घातलेले आहेत। आता हे भाजल्यानंतर ह्यामध्ये 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे मी, तो घालून घेऊया। आता हा कांदा आपल्याला हलका गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आपण 2 ते 3 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे। आता आपला कांदा थोडा भाजलेला आहे, तर ह्यामध्ये आपण सगळ्या कट केलेल्या भाज्या घालून घेऊया। आता ह्या भाज्या पण आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। इथं आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि ह्या आपल्याला भाज्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। आपल्या आता भाज्या भाजून झालेल्या आहेत। मी इथं 2 ते 3 मिनिटं चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत।
तर आता ह्यामध्ये आपण वरून तळलेला कांदा घालून घेऊया. थोडासा ठेवून बाकीचा आपण इथं घालून घ्यायचा. आणि आता त्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत. हे मी तांदळातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया आणि हे पुन्हा 1 ते 2 मिनटं परतवून घेऊया. आता हे चांगलं परतवून झालेलं आहे. तर ह्यामध्ये आपण तयार केलेली यखनी घालून घेऊया. इथं आपण सगळी यखनी घालणार आहोत कारण आपण मोजूनच यखनी तयार केलेली, त्यामुळे तिथं आपण सगळी घालून घेऊया. वरून आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथं तुम्हाला आवडत असेल तर वरून 1 चमचा गरम मसाला घालू शकता. मी इथं घातलेला नाही आहे. आपल्या यखनीत सगळे फ्लेवर आलेले आहेत, त्यामुळं घातलेलं नाही आहे. आता आपण हे उकळी येऊन देऊया. उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस कमी करून हे झाकून ठेवायचं आहे. आपल्याला हे 20 ते 25 मिनटं तरी लागणार आपला राईस व्हायला. ह्याच्यात अजून पाणी आहे. आपण अजून 10 मिनटासाठी हे ठेवून देणार आहोत. आता आपला पुलाव तयार झालेला आहे. ह्याचं वरचं ताट खोलताच सगळ्या घरभर ह्याचा वास पसरला आहे. आपला आता राईस तयार झालेला आहे. वरून आपण राहिलेला तळलेला कांदा घालून घेऊया. हे आता आपल्याला 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. हे मसाले ह्यामध्ये मुरले की आपण हे प्लेटिंग करायला घेऊया. आपला आता यखनी व्हेज पुलाव तयार झालेला आहे.